आघाडीचे लोकप्रिय मराठी भाषा आणि उद्योग मंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री, आमचे सर्वांचे लाडके उदयजी सामंत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय चंद्रशेखर साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय मिलिंदजी कर्णिक साहेब, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार साहेब, राज्यमंत्री योगेशजी कदम साहेब, प्रभारी जिल्हा सत्र न्यायाधीश विनोदजी जाधव साहेब, दिवाणी न्यायाधीश प्रथम श्रेणी मंडणगड श्रीमती अमृता जोशी मॅडम, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष अमोलजी सावंत, संग्रामजी देसाई, मिलिंदजी लोखंडे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, विधिमंडळातील आमदार आदरणीय किरण भैया सामंत, भाई जगताप साहेब, आमचे कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित मंडणगडवासीय बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सगळ्यांसाठी अतिशय ऐतिहासिक असा दिवस आहे. कारण देशाचे सरन्यायाधीश आदरणीय गवई साहेबांच्या हस्ते ज्या न्यायालयाचं भूमिपूजन झालं ते सर्वोच्च न्यायालयाचे त्यावेळी न्यायाधीश होते, परंतु त्याच इमारतीचं उद्घाटन ते सरन्यायाधीश झाल्यानंतर होतं आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये होतं आहे. हा आपल्या सगळ्यांसाठी भाग्याचा दिवस आहे. आज राज्याचे दोन्ही संवेदनशील नेते या व्यासपीठावर आहेत. संग्राम देसाईंना, उमेश सावंतना हा देखील एक किस्सा माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना रवींद्रनाथ टागोरांच्या म्युरल उद्घाटनासाठी गवई साहेब रत्नागिरीमध्ये आले होते आणि बार असोसिएशनला देखील आता माहिती झालेलं आहे की त्यांच्या मागण्या जर मान्य करून घ्यायच्या असतील आणि राज्यकर्त्यांच्या त्या गळी उतरवायच्या असतील तर भूषण गवई साहेब ज्या कार्यक्रमाला उपस्थित असतात त्यांच्या कानात सांगायचं म्हणजे गवई साहेब आम्हाला सांगतात आणि त्या पूर्ण होतात, हे बार असोसिएशनला देखील माहिती आहे. आणि म्हणून तिथे संग्राम देसाई असतील, आमचे गजानन चव्हाण साहेब असतील आणि भूषण गवई साहेबांना सांगितलं की मुंबई गोवा बार असोसिएशनच्या ट्रेनिंग सेंटरसाठी नवी मुंबईमध्ये आपण जागा शोधतोय आणि गेली 10-15 वर्ष ही जागा आपल्याला मिळालेली नाही. गवई साहेबांच्या सोबत मी व्यासपीठावर होतो. गवई साहेबांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना फोन लावला आणि एकनाथ शिंदे साहेबांना सूचना केली की बघा 10-15 वर्षापूर्वीची ही मागणी आहे, आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताय, ही जागा देण्याचं भाग्य तुमच्या नशिबी येऊ दे असं गवई साहेबांनी माझ्या देखत शिंदे साहेबांना सांगितलं. आणि पुढच्या 8 दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्योग विभागाची इतके वर्ष पाठपुरावा केलेली जागा आमच्या सरकारनं बार असोसिएशनला द्यायचा निर्णय घेतला. त्याची किंमत सुमारे 40 कोटी रुपये आहे. आणि दुसरे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी या व्यासपीठावर आहेत. या न्यायालयाचं ज्यावेळी भूमिपूजन झालं आणि या न्यायालयामध्ये अशी एक फेज निर्माण झाली की निधीमुळे हे काम रखडतंय की काय, पण त्याच्या पुढच्या 8 दिवसामध्ये आवश्यक असलेला निधी तर मिळालाच आणि त्याच्यातला निधी उरला देखील. एवढे पैसे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या न्यायालयाला दिले. आणि या 2 गोष्टी माहिती असल्यामुळं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देखील आता मुख्यमंत्री महोदयांकडे 2 मागण्या करणार आहे. आणि त्या देखील कुठच्याही विकास कामाच्या नाहीत, त्या देखील न्यायिक व्यवस्थेच्या आहेत, ज्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या आहेत. रत्नागिरी जिल्हा हा न्यायिक क्षेत्रामध्ये तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रात अग्रेसर आहे. कारण ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रत्नागिरीच्या न्यायालयामध्ये खटला देखील चालवलेला आहे. आणि हे मंडणगड न्यायालय हे देशातलं असं एक न्यायालय आहे की जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू विथ म्युनरल आहे. त्याच्यामुळं हे आता 1 नंबरचं न्यायालय एवढ्यासाठीच आहे की
की देशातल्या अन्य गावांचा आणि तालुक्यांचा जर आपण अभ्यास केला तर 40,000 लोकवस्तीच्या छोट्याशा गावामध्ये दिवाणी न्यायालयाची कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली इमारत तर देशात पहिल्यांदा कुठं उभारली गेली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि या मंडणगड गावामध्ये उभारलेली आहे. आणि म्हणून मला शिंदे साहेबांना आणि देवेंद्रजींना एक मनापासूनची विनंती करायची आहे. अजून एक या सगळ्या न्यायव्यवस्थेची रत्नागिरी जिल्ह्याची एक मागणी आहे आणि ती मागणी अशी आहे की खेडला जे आपलं सेशन कोर्ट आहे त्याच्यामध्ये देखील अनेक केसेस या लोकांच्या असतात आणि तिथं देखील नवीन न्यायालय बांधावं अशा पद्धतीची काल विनोद जाधव साहेबांची चर्चा करत असताना मला इथल्या न्यायव्यवस्थेची मागणी कळली आणि त्यांनी जागा देखील शोधून काढलेली आहे. कृषी विभागाची 35 एकर जागा ही खेड तालुक्यामध्ये आहे. त्यातली 10 एकर जागा जर खेडच्या न्यायालयाला आपण दिली आणि निधी जर मंजूर केला तर रत्नागिरीवासियांना आवश्यक असलेलं खेडचं न्यायालय देखील अशाच पद्धतीनं उभं राहील. ही एक मागणी माझी आपली पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे. खेडच्या पुढे गेल्यानंतर चिपळूण लागतं. चिपळूणचा देखील माझ्या माहितीप्रमाणे कापसाळचा प्रस्ताव हा जिल्हा न्यायालयानं शासनाकडे पाठवलेला आहे. त्याला देखील मुख्यमंत्री महोदय आपण निधी उपलब्ध करून द्यावा ही देखील एक कळकळीची आपल्याला विनंती करतो. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची मागणी जी फक्त जिल्हावासियांची नाही तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक बंधू भगिनीची आहे. ती म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आंबवडे गावाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा एक आराखडा तयार झालेला आहे. तर ते देखील स्मारक आपल्या देशाचं प्रतीक म्हणून, आपल्या देशाची अस्मिता म्हणून या जिल्ह्यामध्ये उभं करणं आवश्यक आहे. आणि मला खात्री आहे की या व्यासपीठावर पालकमंत्र्यांना केलेली मागणी ही पूर्ण होईल याची पूर्ण खात्री असल्यामुळं अगदी जबाबदारीने ह्या 3 मागण्या मी या व्यासपीठावर केल्यात. आणि म्हणून पुन्हा एकदा गवई साहेबांचं या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो. मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं आणि सगळ्याच न्यायाधीश साहेबांचं या जिल्ह्यामध्ये मी स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचं देखील पालकमंत्री म्हणून मी कौतुक करतो. आणि एकच गोष्ट साहेब सांगतो की सार्वजनिक बांधकाम विभागानं जे केलेलं काम आहे त्याला तोड नाही. कारण ज्या पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील किंवा त्यांचा सगळा स्टाफ असेल जो जमिनीवर उतरून काम करत होता, हे बघितल्यानंतर माझ्या एक मात्र लक्षात आलं की असं सार्वजनिक बांधकाम खातं जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी काम करायला लागलं तर मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा जो काय लोड आहे तो 100% कमी होईल. ही खात्री देखील या न्यायालयाच्या कामाच्या निमित्तानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेली आहे. आणि म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाला धन्यवाद देत असताना मी आत्ताच चंद्रशेखर साहेबांना सांगितलं की आमच्या देखील आयुष्यातला एक अभिनव कार्यक्रम असा आहे की पूर्ण ज्युडिशरी सिस्टीम या कामामध्ये स्वतः सक्रिय अधिकाऱ्यांबरोबर काम करत होती. हे देखील अतिशय चांगलं वातावरण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि इमारतीच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं. आणि याचं फक्त आणि फक्त कारण म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब आहेत हे देखील सांगताना मला कुठेही मनामध्ये शंका नाही. आणि गवई साहेब, पुन्हा एकदा माझं मनोगत संपवत असताना या रत्नागिरी जिल्ह्याची अजून एक मागणी आपण मान्य केली ती म्हणजे कोल्हापूरला आपण बेंच सुरू केलं. त्याबद्दल देखील रत्नागिरीकरांच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सामंत साहेब. आणि आपण म्हटलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्याला तोडच नाही आणि त्यामुळं काही सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहेत. आणि त्या सत्कारामध्ये पहिल्यांदा